रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देशभरातील बहुजनाचे संघर्षनायक व लोकनेते म्हणून लोकप्रिय आहेत। संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस 25 डिसेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षी देशभर संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आज 25 डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून पंढरपूरमध्ये तालुका कार्याध्यक्ष सचिन कुमार भोसले यांच्या संकल्पनेतून गोपाळपूर वृद्धाश्रम येथे वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा करण्यात आला। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अत्यंत कठीण संघर्ष केला आहे आणि संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे रामदास आठवले आहे। त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संघर्षनायक नेते म्हणून देखील गौरवले जाते। त्यामुळे संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर साजरा केला जातो। संघर्ष दिनानिमित्त रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या वतीने विविध ठिकाणी समाज उपयोगी उपक्रम राबवून संघर्ष दिन म्हणून रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा केला जातो। तसेच गेली 30 वर्षाची परंपरा कायम राखत गोपाळपूर वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजनाच्या माध्यमातून वृद्धांच्या आशीर्वाद रूपी आठवले साहेबांचे हात बळकट करण्यासाठी कोणताही अनाठाई आणि वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत आपल्या नेत्याला संघर्ष योद्धा म्हणून संघर्ष दिनाच्या शुभेच्छा आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले यांनी दिल्या। यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बडसोडे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले, तालुका अध्यक्ष संतोषजी पवार, ॲडव्होकेट तसेच शहराध्यक्ष कीर्तिपाल सरवगोड, विजू वाघमारे, अर्जुन माने, प्रदीप भोसले, अजित गायकवाड सह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते।